श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. स्वतःचं घर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण मेहनत देखील करत असतं. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कितीही कष्ट केले, मेहनत घेतली तरी देखील घर घेण्यामध्ये काही ना काही अडचणी येत असतात किंवा एकतर आपल्याला घर हवं तसं मिळत नाही किंवा जे आपल्याला आवडलेलं असतं ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही किंवा अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात किंवा ते वास्तुशास्त्रानुसार नसतं. आणि म्हणूनच जे काही अडचणी येत असतात तर ते दूर होण्यासाठी आपण आणि आपलं स्वतःचं हक्काचं घर लवकरात लवकर होण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. तर पहा, स्वतःचं घर होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो आणि त्यासाठी जेव्हा अपयश येतं तर त्यावेळेला आपण त्याला अध्यात्माची जोड द्यायची आहे आणि स्वामींची सेवा करायची आहे की जेणेकरून जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. तर त्यासाठी पहा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा कोणता मंत्र बोलायचा आहे, त्याचबरोबर कोणती सेवा करायची आहे. तर लक्षात घ्या, आपली ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे ह्या दिव्य ग्रंथाचे 108 पारायण करायचे आहेत आणि त्याचा संकल्प करायचा आहे. पहा, आपण आता संकल्प का करणार आहोत की स्वतःचं घर लवकर व्हावं, ज्या काही समस्या येत आहेत त्या दूर व्हाव्या, तर त्यासाठी संकल्पयुक्तच पारायण करायचं आहे. आणि स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे. तर स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. तर 21 अध्याय एकाच वेळी पठन केलं तर एक पारायण आपलं पूर्ण होत असतं. अशा पद्धतीने 108 पारायण आपल्याला करायचे असतात. तर पहा, 108 पारायण करण्यासाठी संकल्प करत असताना सुरुवातीला आपण जेव्हा संकल्प करणार असतो, संकल्प हा फक्त सुरुवातीलाच करायचा असतो आणि सुरुवात म्हणजे जे काही आपण 108 पारायणाचा संकल्प करणार आहोत, सुरुवात करणार आहोत, तर ती शक्यतोवर आपण गुरुवारी करायची आहे. तर गुरुवारी, पहिल्याच गुरुवारी आपण फक्त संकल्प करायचा आहे. नंतर जे काही संकल्प केलेला असेल 108 पारायण आपण पूर्ण करायचे आहेत. संकल्प कसा करावा? सुरुवातीला आपण आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, पुष्प घ्यायचं आहे, आपलं स्वतःचं नाव बोलायचं आहे, त्याचबरोबर गोत्र माहीत असेल तर गोत्र बोलायचं, नसेल माहीत तर काश्यप बोलायचं आहे. आणि त्यानंतर जी काही आपली इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे की जे काही तुम्हाला तुमच्या इच्छेसाठी तुम्ही करणार आहात, म्हणजे तुम्ही घरासाठी करणार आहात, तर ते घराची इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि ते लवकरात लवकर स्वतःचं घर व्हावं यासाठी विनंती करायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही 108 पारायण करणार आहात हे देखील सांगायचं आहे. तर आता 108 पारायण तुम्ही करणार आहात, पण ते किती दिवसात पूर्ण करणार आहात हे देखील सांगायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही ती सेवा करू शकतील त्याच पद्धतीने संकल्प करायचा आहे. एक पारायण पूर्ण करण्यासाठी जवळपास 2 ते 2.5 तास लागत असतात आणि जर तुम्ही हे पारायण कधीही वाचलेलं नसेल तर तुम्हाला 3-3.5 तास देखील लागू शकतात. तर तो अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि त्या हिशोबाने आपण संकल्प करायचा आहे. आणि हे पारायण तुम्ही म्हणजे 108 पारायण तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आहात हे देखील बोलायचं आहे. आणि जर स्त्रिया हे पारायण करणार असतील तर मासिक धर्माचे 5 ते 6 दिवस सोडून पुन्हा ते वाचायला सुरुवात करायची आहे. आणि जर समजा तुम्हाला किती दिवसात ते पूर्ण करायचं आहे हे लक्षात येत नसेल, ते तुम्ही 108 दिवसात 108 पारायण देखील करू शकतात. जर तुम्ही कुठे गावी गेले, मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा अजून काही अडचणी असेल आणि त्या दिवशी जर तुम्ही पारायण करू शकले नाही तर हरकत नाही, त्यानंतर देखील तुम्ही कंटिन्यू करू शकतात. पण संकल्प हा फक्त सुरुवातीला करायचा आहे. मध्ये जरी खंड पडला तरी देखील पुन्हा संकल्प करायची आवश्यकता नसते. आणि जर तुम्ही रोजचं एक पारायण करू शकत असतील तर ते तुम्ही 108 दिवसातही पूर्ण करू शकतात किंवा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने किती दिवसात पूर्ण करणार आहात हे जर तुम्हाला खात्री नसेल की आपण एवढ्या दिवसात पूर्ण करू शकतो तर हे न बोलता फक्त 108 दिवसात मी माझ्या परीने मनापासून हे पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असा आपण संकल्प करायचा आहे. तर त्याचबरोबर पहा, जेव्हा तुम्ही संकल्प करतात तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तेवढीच आपण तत्पर असायला हवं. कारण एकदा संकल्प केला की तो पूर्ण करायचाच आहे तरच आपली ती सेवा स्वामींच्या पर्यंत पोहोचत असते आणि तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आणि जरी तुमचं 108 पारायण पूर्ण व्हायच्या अगोदर स्वामी कृपेने जर तुमची इच्छा पूर्ण झाली
तरी देखील तो संकल्प घेतलेला असेल तो पूर्ण करायचा आहे. आणि संकल्प केल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करावं लक्षात घ्या. कोणतंही पारायण असेल तर अन्नदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. तर अन्नदान करायचं आहे किंवा तुम्हाला शक्य होत असेल तुम्ही वस्त्रदान करू शकतात, अन्नदान करायचं आहे, फळ वगैरे असंही तुम्ही दान करू शकतात. अतिशय साध्या पद्धतीने ते करायचं आहे. आणि अन्नदान तर अतिशय महत्त्वाची सेवा आहे. पण अन्नदान कोणाला करायचं? जे गरजू असतील त्यांनाच अन्नदान किंवा वस्त्रदान ही सेवा म्हणजे ह्या पद्धतीने त्यांनाच ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर पहा की जर तुम्ही संकल्प केला असेल स्वामी चरित्र सारामृत 108 पारायण जमेल त्या पद्धतीने पण 108 पारायण मी पूर्ण करेल असा संकल्प केला असेल तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही संकल्प करतात त्यानंतर तो संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. घरात देखील बनवायला नको. पण जर घरातील व्यक्ती खात असतील तर त्यांना खाऊ द्या. पण ज्यांनी संकल्प घेतलेला आहे त्यांनी संकल्प पूर्ण होईपर्यंत 108 पारायण पूर्ण होईपर्यंत चुकूनही मांसाहार करायचा नाही. घरातील व्यक्ती खात असतील तर त्यांना खाऊ द्या. तुम्ही त्यांना बनवून देऊ शकतात. जर काही पर्यायच नसेल तर तुम्ही बनवून देऊ शकतात. पण मात्र लक्षात घ्या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करणार असतील आणि जर घरात मांसाहार खाणार असतील तर तुम्ही सकाळी पहाटेच ते पारायण वाचून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही कुठे गावी जाणार असतील तर तेवढे दिवस तुम्ही ती सेवा केली नाही तरीही चालू शकतं. पण आल्यानंतर ती सेवा पुढे तुम्ही कंटिन्यू करायची आहे. तर पहा 108 पारायण आपण करणार आहोत. तर त्यासाठी महत्त्वाचा जो नियम आहे तो असा की मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर ब्रह्मचर्य वगैरे असं पालन करण्याची आवश्यकता नसते. अतिशय साधी सोपी सेवा आहे पण खूप जास्त प्रभावी आहे. नक्कीच करा. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असताना श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या रोज 11 माळी तरी जप करायचा आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही संकल्प करतात तर त्यावेळेला देखील रोज स्वामींना अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल स्वामींची तर अभिषेक करायचा आहे किंवा फक्त फोटो असेल तरी देखील हरकत नाही. जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला बसतात त्यावेळेला फक्त स्वामींना धूप दीप दाखवायचा आहे, नैवेद्य अर्पण करायचा आणि मनापासून ते स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. आणि तो ग्रंथ केव्हा पठण करावा? दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही ती सेवा करू शकतात. आणि जर समजा तुमचं लहान बाळ असेल किंवा तुम्ही जॉब करत असतील किंवा जास्त वेळ एकाच जागेवर बसून तुम्ही म्हणजे 2-2.25 तास बसून तुम्ही ते स्वामी चरित्र सारामृत हे जो ग्रंथ आहे 21 अध्यायांचा जो ग्रंथ आहे ते संपूर्ण पारायण जर एका बैठकीत करू शकत नसतील तर हरकत नाही. ते तुम्ही 2 वेळा जरी पठण केलं, अर्धे अध्याय तुम्ही सकाळी पठण केले आणि राहिलेले अध्याय तुम्ही नंतर वेळ असेल तेव्हा पठण केलं तरीही चालू शकतं. किंवा दिवसभरात तुम्ही 3 वेळा जरी ते थोडे अध्याय पठण केलं तरीही चालू शकतं. म्हणजेच संपूर्ण दिवसभरात एक स्वामी चरित्र सारामृताचे म्हणजे दिवसभरात 21 अध्याय पठण केले तरीही चालू शकतं. आणि जर शक्य होत असेल तर एकाच बैठकीत करायचं आहे. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. फक्त ही सेवा अतिशय मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. कारण स्वामी जशी आपण स्वामींना विनंती करत असतो तसं स्वामी देखील आपली इच्छा पूर्ण करतात. पण स्वामी देखील आपली परीक्षा घेत असतात. कारण आपण असं विचार करतो की मी एवढी सेवा करते तरी अजून माझं घर होत नाही. पण लक्षात घ्या 108 पारायण तुम्ही अतिशय मनापासून करा. नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. आणि सेवेसोबतच आपल्याला आपले जे कर्म आहेत जसं की आपण जो काही जॉब करतोय, जो काही व्यवसाय करतोय तोही तेवढ्याच मनापासून करायला हवं. कारण आपण आपलं कर्म करून ही सेवा करायची आहे. असं नाही की फक्त आपण पारायण केले तरच आपलं स्वतःचं घर होईल असं मुळीच नाही. अगोदर आपलं कर्म करणं महत्त्वाचं आहे आणि त्याला आपण अध्यात्माची जोड द्यायची आहे तरच स्वामी देखील आपली इच्छा पूर्ण करत असतात. तर स्वामी चरित्राचं जेव्हा तुम्ही 108 पारायण करणार असतात तर तेव्हा तुम्ही फक्त शुचिर्भूत होऊन स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचायचा आहे. अतिशय साधी सरळ सेवा आहे. फक्त मनापासून करा. त्या गोष्टीचा खूप जास्त बाऊ करण्याची मुळीच आवश्यकता नाही किंवा इतरांना देखील सांगायचं नाही की आम्ही पारायण करतोय असं मुळीच दाखवायचं नाही. फक्त आपण सेवा मनापासून करायची. आपण स्वामींची सेवा करतोय एवढाच भाव मनात ठेवायचा की स्वामी मी तुमची सेवा मनापासून करते, माझी इच्छा तुम्ही जरूर पूर्ण करतील एवढा मला विश्वास आहे. अशा पद्धतीने स्वामींवर पूर्ण दृढ विश्वास ठेवा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. तर स्वामी चरित्राचे 108 पारायण करायचे आहेत आणि रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करा. स्वामी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील.
श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.